अगं रमे, तू इथं कशी? अगं तू तर नाशिकला गेली होती ना कुठल्या तरी आश्रमात? अच्छा, तुझ्या घराचं असं झालं म्हणून आली होय ग तू इकडं? अरे बापरे, लय भयानक गोष्ट घडली ग रमे. जेव्हा तुझ्या घराबद्दल समजलं तेव्हा मला लई वाईट वाटलं बघ. काय बी व्हावं पण कोणाच्या डोक्यावर चप्पल जाऊ नये बघ. सरलानं लई मनापासून घराच्या भीती उचलल्या होत्या बघ. पर काय नशीब आहे, काय ना काय चालूच आहे तिच्या माग. आधी सुमी पण आता हे असं. पर नशीब तेव्हा घरात कुणी बी नव्हतं. बरं आहे रमे, आल्यासरशी काही दिवस राहा म्हणजे तुझ्या घरच्यांना पण बरं वाटत. हो नाही मावशी, मी थोड्या दिवसासाठी नाही आता कायमचीच परत आली बघा. नाही म्हणजे तिकडे बी कामासाठीच गेले होते ना, आता परत आली म्हणून म्हटलं आपल्या रोजगार केंद्रातलीच कामं करावी. बरं चला आपापली कामं करूया. मावशी, नाही त्या ड्रायव्हर आणि कपाटाला लॉक कोणी केलं आहे? रमा, त्याचं काय आहे, तुला आता थेट इथं काय बी करता येणार नाही. का? काय झालं? तू इथून गेलीस ना तेव्हा रावसाहेब इथे आले होते आणि त्यांनी आपल्या रोजगार केंद्राची समधी जबाबदारी रिया मॅडम म्हणजे छोट्या मालकीनबाईंवर सोपवली आहे. आणि आता इथलं समजा कामकाज त्या सांभाळत आहेत. आता तुला काय बी काम करायचं असेल तर त्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. आता जर तुला काम करायचं असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागेल. बाईसाहेब, कॉफी. तेजू, मंजू, अगं रमा आणि सरला कशा आहेत? बाईसाहेब भाऊ, एवढा मोठा धक्का म्हटल्यावर सावरायला तर येळ लागेलच ना. अजूनही तुझ्याचकडे राहत आहेत का ग? होय. जे काही झालं ते फार वाईट झालं. मला त्यांना भेटायला यायची खूप इच्छा होती ग, पण तुला माहिती आहे ना आमच्या दोघांमध्ये आता इतकी कटुता आली आहे ना की अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही. तो राजकुमार सुद्धा नाही नाही ते बोलून गेला ग. पण तू एक लक्षात ठेव, त्यांना काही मदत लागली ना तरी मला सांग. पैसे, घर, कपडे काही लागलं ना तरी माझ्याकडून मागून घे. काय? जी बाईसाहेब. रमा, सरला, तिच्या घरचे खूप स्वाभिमानी आहेत अगं. स्वतःहून कधीच काही मदत मागणार नाहीत. आणि ही मदत जर माझ्याकडून गेली ना तर त्यांना अजिबात कळू देऊ नकोस की ही जाधवांकडनं आली मदत. हे सगळं काय होतंय मला समजतच नाहीये. त्यांच्या बाबतीत जे जे घडतंय ते खूपच डिस्टर्बिंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे एवढ्या जवळ असून सुद्धा आपण त्यांची काहीच मदत करू शकत नाही. ह्याचं जास्त वाईट वाटतंय मला. बरोबर आहे तुमचं ताईसाहेब. परत तर थोड्या वेळापूर्वीच छोट्या मालकीनबाई माझ्या घरी गेल्या. त्यांनी माझ्याकडून माझ्या घरचा पत्ता मागून बी घेतला. मामी, मी ना बँकेतून 10,000 रुपये घेऊन आली बघ. आणि ती पतपेढी आहे ना बघ, तिकडे बी माझं बोलणं झालंय. पतपेढी? वय, पतपेढीतून बी आपल्याला थोडे पैसे मिळतील बघ. रमा, एवढं सगळं करायची आत येऊ का? कोणाजी या. सॉरी, मी तुम्हाला अशी न कळवता आले, पण खरंच नाही राहावलं मला. नाही सहन होत कुणावर असा दुःखाचा प्रसंग आला की. त्यांच्यासाठी काय करू काय नको असं होतं माझं. मग प्रताप तुमच्यासाठी मदत घेऊन आला होता इथे, पण तुम्ही ती नाकारलीत. पण आता मी प्रतापची होणारी बायको आहे, जाधवांची सून आहे. आणि असं म्हणतात की जाधव म्हणजे या गावाचे पालन करते, त्यामुळे त्यांची होणारी सून म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे नाही की कुणावर असा प्रसंग आला की त्याची मदत करायलाच पाहिजे. खरं तर कुणावरही असा भीषण प्रसंग आला तर
त्यांना आमच्याकडून नाही तर कुणाकडून मदत होणार? हा, तुमचं सगळं त्या आगीत जळून राख झालं ना, म्हणून यात तुमच्यासाठी काही कपडे आणलेत. रमा, तुझ्याकडे तुझे कपडे असतीलच ना, मग फक्त यांच्यासाठी घेऊन आले. काय म्हणतात तुम्हाला ते? सरला मावशी. सरला मावशी, तुमच्यासाठी यात साड्या आणल्यात आणि तुमच्या मिस्टरांसाठी काही शर्ट पॅन्ट्स घेऊन आले. आणि हो, तुमच्या मुलासाठी पण काही कपडे आहेत. या तुमचा तो मुलगा घरी येऊन भलेही रावसाहेबांचा पाण उतारा करून गेला असेल, पण आम्ही नाही तसे वागणार. होणाऱ्या छोट्या मालकीन बाई, अहो म्हणजे तुम्ही छोट्या मालकीन होण्याच्या अगोदरच असं वागताय? असं म्हणजे जबाबदारीने म्हणायचं मला नाही. खरंच मन मोठं आहे तुमचं, पण छोट्या मालकांना जे सांगितलं ना तेच तुम्हाला सांगते. आम्हाला कुणाची मदत नकोय. म्हणजे आमच्यावर असा प्रसंग आल्यानंतर अख्खा गावाने मदत करण्याचा प्रयत्न केला, मदतीचा हात पण पुढे केला, पण आम्ही कुणाकडनंच काही घेतलेलं नाही. मंजूची आई गेल्यानंतर तिच्यावर प्रेम केलं मी लेकीसारखं, म्हणून ती म्हणल्यानंतर हक्कानं तिच्याकडे आले. तेवढं आमचं घर बांधून झालं की आम्ही जाऊ आमच्या घरी. खरंच बांधून होणार आहे का घर तुमचं? ठीक आहे, पण काय आहे ना, मी कुणासाठी एखादी गोष्ट आणली तर ती परत घेऊन जात नाही. त्यामुळे तुम्हाला नको असेल तर फेकून द्या किंवा मग दान करा, पण मी इथून परत घेऊन जाणार नाही. आणि आणखी काही मदत लागली ना तर नक्की सांगा, येते मी. काय हे? मग मी अगं पाहिलंच ना गं, रिया कशी आहे ते. काय करायचं आणि कसं? का होतंय असं सगळं? माझ्याच बाबतीत का होतंय? रमा, तुम्ही कितीही सांगितलं की आपण एकमेकांना भेटायचं नाही, आपण आपापल्या मार्गाने जाऊया, पण कसा विसरू मी तुम्हाला? तुमच्याशिवाय जगणं खरंच खूप कठीण आहे. किती प्रयत्न केले तरी तुमचे विचार माझ्या मनातून जाता जात नाहीयेत. छोट्या मालकीण बाई, छोट्या मालकीण बाई. येस, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. अगं मग घरीच बोलायचंच ना मगाशी. नाही, तुमच्याशी जे काही बोलायचंय ते लोकांसमोर बोलण्याआधी आणि तुमच्याशी त्यांना काही सांगण्याआधी म्हटलं तुमच्याशीच बोलून घ्यावं, नाही का? पण कसं आहे ना छोट्या मालकीण बाई, माझं बोलणं जरा वरमी लागेल तुम्हाला, पण मला खोटं बोलता येत नाही, नाही का? पण तुमच्यासारखं खोटं तर त्याहून वागता येत. काय काय बोलतेस? तुला समजतंय का? हो, समजतंय ना, समजा समजते. कसं आहे ना छोट्या मालकीण बाई, तुम्ही आमच्यासोबत जे काही खेळ खेळताय ना ते समजा कळतंय मला. म्हणून तुम्ही निष्पाप आणि चांगलं असण्याचं जे काही समजांसमोर नाटक करताय ना, त्यात बाकीचं फसतील ज्ञान. म्हणून माझ्यासमोर तर हे नाटक करूच नका. नाटक? वय नाटकच. कारण तुमचा जो काही खरा चेहरा आहे ना तो मी माझ्या डोळ्यानं पाहिला. तुमचा हा काही खोटा चेहरा आहे ना तो आज न उद्या छोट्या मालकांना कळेलच. अच्छा, कोण सांगणार ग?
तू? माझं दुर्दैव आहे, मी वचनाकरता त्यांना काही सांगू शकत नाही. ग्रेट 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 एक्सलंट. म्हणजे जर तू वचनात अडकलेली नसतीस तर प्रताप आणि त्याच्या घरच्यांना सगळं सांगितलं असतं. नक्कीच सांगितलं, कारण त्यांच्या भल्यासाठी मी काय बी करू शकते. आणि काय ग, काय वाटतं तुला, त्या सगळ्यांनी तुझ्यासारख्या भोंदू मुलीवर विश्वास ठेवला असता? अगं त्या सगळ्यांच्या नजरेत तू इतकी उतरली आहेस ना, सगळे तुला अपशकुनी मानतात. ते त्यांच्या डोळ्यासमोर तुला उभं सुद्धा करू शकत नाही. अशा सिच्युएशन मध्ये तुला काय वाटतं आंटी आणि तेजू तुझ्यावर विश्वास ठेवतील? रमा रमा रमा, अगं या सगळ्या कुटुंबाला ना मी असं गुंडाळून ठेवलंय, ते कधीही माझ्यावर शंका घेणार नाही. आणि तुमचे ते रावसाहेब, ते तर माझा प्रत्येक शब्द असा तुला सारखा झेलतात ग. मग कोण आहेस तू? हा, जेमतेम 12वी शिकलेली एक गावठी मुलगी आहेस तू. मी बघतेस ना तुझ्या घराची अवस्था काय झाली आहे ते. बरं चल, मी तुला आता सांगते, तुझ्या घराला जी आग लागली आहे ना, त्याच्या मागे माझाच हात आहे. बोल, काय करणार आहेस तू? कसं सिद्ध करणार आहेस हे सगळं? आहे, मी खोटी आहे. प्रताप आणि रावसाहेबांना उद्ध्वस्त करायलाच मी इथे आली आहे. चल, मी तुला चॅलेंज देते. हिम्मत असेल ना तर हे सगळं सिद्ध करून दाखव. जर मी रिया प्रताप जाधव बनून त्या घरात सून म्हणून नाही गेले तर काहीही करेल. आणि हो, फक्त इतकंच नाही, त्यांची सून बनून त्यांचीच कशी वाट लावणार आहे ना, ते तू बघतच राह. बघ बघ, तुला काही सिद्ध करता येतंय का? ऑल द बेस्ट. वांग्याचं भरीत मला थोडंसंच वाढा. मंजू, काय आहे? काय झालं बाईसाहेब? तुला सांगितलं होतं ना, वांग्याचं भरीत बनवत जाऊ नकोस, दुसरी कुठली तरी भाजी बनवायची. बाईसाहेब, घरात दुसरी भाजीच नव्हती, बाकी समध्या भाज्या संपल्या होत्या, आणि आज जर वांग नसतं केलं तर वाया गेली असती ही पण भाजी. अगं तुला माहिती आहे ना, प्रतापला वांग्याचं भरीत नाही आवडत, तो नाही खात. आता याच्या पुढे कोण म्हणतं मला वांग्याचं भरीत नाही आवडत? तुम्हाला माहिती आहे ना, मला असंच भरीत खूप आवडतं. द्या द्या इकडे, मला अजून हवंय. दादा, आज तू मला माझा पूर्वीचा दादा वाटलास. म्हणजे अगं, म्हणजे आधी कसा तो? कसा म्हणजे अगं कसं आहे ना, की तो असं खूप सिलेक्टिव्ह गोष्टी खातो ना, डाएट असतं ना त्याचं, म्हणून. येस, ते तर दिसतच आहे. ह्याचं डाएट म्हणजे ना आम्हालाच टेन्शन असतं, हेच नको तेच नको, सारखं काहीतरी चालू असतं त्याचं. आणि आज ते सगळं बाजूला ठेवून चमचमीत खायला बसलाय ना, म्हणून तेजू असं म्हणते. अगं हो ना तेजू? हो, करेक्ट आहे, मलाही हेच म्हणायचं होतं. दादा, यू एन्जॉय. मे आय कम इन अंकल? ये. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना? नाही नाही, अजिबात नाही. बोल ना, तुला काय बोलायचं? मला ना तुम्हाला हे विचारायचंय की मी तुम्हाला आवडत नाही का? का असं का विचारतेस? अगं उलट मला जशी सुनबाई हवी होती अगदी तशीच आहेस तू.
असं आहे तर मग माझ्या आणि प्रतापच्या लग्नाला उशीर का करताय? अंकल, एंगेजमेंट आत्ता ठरलीये, आणखी 4-6 महिन्यांनी कधीतरी तुम्ही आमचं लग्न लावून देणार. पण मी आत्ताच तुमच्या या गावात घरात खूप रुळली आहे, त्यामुळे मला इतका उशीर सहन करणं खरं तर कठीण होणार आहे. बरं, मग काय म्हणणं आहे तुझं? सॉरी, कदाचित तुम्हाला मी अति उत्साही किंवा खूप लग्नाळू वाटत असेल, किंवा मग माझ्याच लग्नाची बोलणी मी करते म्हणून वेगळंही वाटत असेल. पण अंकल, असं नाही होऊ शकत का की एंगेजमेंटच्या दिवशीच लग्न करता येईल? तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण अगं तुझ्याच वडिलांचा हट्ट आहे ना. त्यांना मुंबईत 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न करायचं आहे, मोठ्या थाटामाटात करायचं आहे. आधी तुला त्यांची परमिशन घ्यावी लागेल. तशी आमची सविस्तर चर्चा पण झालेली आहे ना. हो अंकल, पण मॉम डॅड माझं नक्की ऐकतील आणि उलट त्यांना खूप आनंदही होईल की माझं लग्न लवकरच होत आहे म्हणून. मी बोलते त्यांच्याशी, ते खरंच खूप खुश होतील. अंकल, खरं सांगू तुम्हाला, मला ना इथेच लग्न करायचंय. तिकडे 5-50 हजार लोक येणार, ते खोटं खोटं हसणार, आणि मला ते सगळं नकोय. मला मॉम डॅडचे, तुमचे आणि आंटीचे आशीर्वाद हवेत फक्त, म्हणजे तुमची परमिशन असेल तर. अरे असं असेल तर मला आनंदच आहे. मी तुला शब्द देतो, ज्या दिवशी तुमची एंगेजमेंट असेल त्याच दिवशी तुमचं लग्न होईल. थँक्यू व्हेरी मच अंकल. मामी, या रियानं आणलेल्या गोष्टींचं काय करायचं का आता? काय करायचं म्हणजे? अगं हात पण नाही लावायचं त्या गोष्टींना. छोट्या मालकांसारख्या देव माणसांनी दिलेल्या गोष्टींना अजून हात लावलेला नाही आपण. त्या पाताळेंद्रीबाईने दिलेल्या गोष्टींना हात लावायचं होय ग? काय नको, राहू दे तिच्या तू गोष्टी तिच्या तिला. अगं, त्या रियाचा विषय जरी निघाला, एवढं डोक्यात विचार जरी आला ना, तरी बी असं वाटतं तिच्या रूपाने एखादं संकटच छोट्या मालकांसोबत आहे म्हणून. रमा, तुला सांगितलं ना पुन्हा जुन्या गोष्टींकडे जायचं नाही म्हणून. आम्ही अगं, हे बघ, समजा बरोबर आहे तुझं, पण माझी एक विनंती आहे तुझ्याकडे, तेवढी ऐकशील का? काय? म्हणजे हे बघ, आतापर्यंत लय त्रास झालाय बघ माझ्यामुळे तुला. लय चुकीचं वागलीये मी. माझ्यामुळे तुमच्या मानाखाली गेले, लय अपमान सहन करावं लागले. पण मामी अगं, या समजा गोष्टी जरी असल्या ना बघ, तरी ही एक गोष्ट करशील का माझ्यासाठी? अगं कुठली गोष्ट? तू माझ्याकडून जे काही वचन घेतलंय, त्या वचनातून तेवढं मुक्त कर ना मला. अगं कुठलं वचन? अगं हेच की काय बी झालं तरी रियाचा खरा चेहरा छोट्या मालकांसमोर आणायचं नाही म्हणून. रमा, अगदी तुला मी वचनातनं मुक्त केलं, तरी सिद्ध कसं काय करणार आहेस तू? पक्की पाताळंतरी बाई आहे ती, शिकलेली आहे, हुशार आहे. तुझा पाड लागणार आहे का तिच्या समोर? आणि कसं सांगणार आहेस तू सगळ्यांना, रावसाहेबांना, छोट्या मालकांना, ताईसाहेबांना, बाईसाहेबांना? नाही, दुसरी एखादी व्यक्ती असते ना तर ठीक आहे, पण समोर रावसाहेब आहेत आणि तुझ्याकडे कुठला पुरावा पण नाहीये. पूर्वीसारखा त्यांचा तुझ्यावर विश्वास पण राहिलेला नाहीये. आणि तूच काय, आपण सगळेच त्यांच्या नजरेतनं पडलोय. त्यामुळे आपण कितीही ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी आपल्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. रमा, आम्ही अगं आता काय करायचं आणि कसं करायचं ते मला बी नाही माहितीये बघ, पण एवढं माहितीये की विरोबा आणि नवसाई आपल्या पाठीशी आहेत म्हणून, आणि ते नक्की आपली मदत करतील. एकदा का तिचा पितळ उघड पाडायचं ठरवलं ना बघ, तर पुढचा रस्ता बी आपसुकच सापडेल बघ आपल्याला. फक्त तर एवढ्या वचनातून मुक्त करणार. तुला मुक्त करते मी या वचनात. तर पोरीचा खरा चेहरा आणत सगळ्यांसमोर, तो बुरखा घालून वावरते ना सगळ्यांच्या समोर, तो फाडून टाक. थँक्यू. बस मी तुम्हाला आज सगळ्यांना जमायला सांगितलं याचं कारण मला तुमच्या समोर एक महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे.
आणि मी ती केल्यावरती यावर फार विचार न करता लगेच कामाला सुरुवात करा. तुम्हाला असं वाटेल की हा निर्णय मी तडकाफडकी घेतलेला आहे, पण नाही. मी हा निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. एकमेकांकडे असं बघू नका, कारण कोणाला यातलं काहीच माहिती नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे चेहरे चौकोनी का करून बसलायत? आनंदाची बातमी सांगणार आहे, हसा जरा. मी आणि रियाने असं ठरवलंय की आता काही दिवसातच जो तुमचा साखरपुडा होणार आहे त्याच दिवशी तुमचं लग्न सुद्धा करायचं. अहो पण रावसाहेब, मला माहिती आहे की वेळ कमी आहे आपल्याकडे, पण लग्नासाठी मुलाकडचे, मुलीकडचे आणि गुरुजी असले की खूप झालं. बाकीचं सगळं होत राहील, बघूया. तुम्हाला वाटेल की हा निर्णय मी खूप घाईत घेतलेला आहे, पण रियानी आणि मी हे ठरवलेलं आहे. हो पण इतक्या लवकर सगळी तयारी कशी होणार आहे? आमंत्रण द्यायची आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्याची काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. पण मला माझ्या होणाऱ्या सुनबाईंचं मन दुखवायचं नाहीये. पण रिया आहे कुठे?